बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर।
नमस्कार, मी साक्षी एक्शन न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे। खूप वर्षापासून देगलूर शहरामध्ये ते सर्व समाजासाठी झटकतात आणि सर्व समाजाची या ठिकाणी सेवा करतात। असे संजय जोशी यांना यांचा आज वाढदिवस आहे। सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी पार पडताना आपल्याला दिसतो। लहान लेकरांपासून तर वृद्धांपर्यंत महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एका मोठ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या नेत्यासारखं अभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी होताना दिसतो। त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये येऊन या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत आणि मोठा फुलांचा आणि वर्षाव या ठिकाणी होताना आपल्याला माझ्या पाठीमागे दिसून येतो आणि समोर त्यांचे खंदे समर्थक माझ्यासोबत उपस्थित आहेत। जे शिवसेना तालुका अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, इतर कार्यकर्ते प्रत्येक पक्षातले या ठिकाणी येऊन सामाजिक कार्यासाठी त्यांना पुढे वाटचालीसाठी व त्यांच्या आयुष्यात दीर्घ आयुष्य लाभो याच्यासाठी वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी जोशी गल्लीमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आणि जोशी यांना हे खूप चांगल्या पद्धतीचं कार्य करत असतात आणि सतत गोरगरिबांसाठी ते पुढाकार घेत असतात। राजकारण न करता समाजकारण जास्त करतात आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता मोठ्या संख्येने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित झाले होते। आज ज्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा होते, आपल्याला काय वाटतं की त्यांच्यासाठी कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि पुढे कसं कार्य चालत पाहिजे त्यांचं? सालगिरह रहने की वजह से हम सब लोग स्टेजवर जास्त गर्दी करू नका, मान्यवर विनंती आहे। आपण पाहू शकता संगीताचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि जेवणाचं सुद्धा या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आणि महिला आणि सर्वात जास्तीत या ठिकाणी महिला पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले फटाके वाजवून त्यांच्या या अभिषेक सोहळ्याचं अभिनंदन करण्यात आलेलं आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे फुलांच्या हारांचा या ठिकाणी वर्षा होताना संजय जोशी यांना यांच्या वाढदिवसानिमित्त दिसून येतो। कॅमेरामॅन माझ्यासोबत मी साक्षी पटेल, एनसीएन न्यूज टीव्ही। आज यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा। आज संजय अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना परिवाराच्या वतीने भावी नगरसेवक, निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेना उपशहर प्रमुख संजय अण्णा जोशी यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत धन्यवाद। अच्छा धडाडीत कार्यकर्ता आहे, शिवसेनेचे अच्छे ईमानदारीचे काम करता है और जोशी शान। संजय जोशी या प्रभाग क्रमांक 9मध्ये जे काम केलेलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे ते उल्लेखनीय काम आहे। त्याबद्दल कोणीही आशंका कोणी घेऊ शकत नाही। अशा कामासाठी त्यांनी 3 वेळेस आपल्या देगलूर नगरपालिकेसमोर आमरण उपोषण, विविध आंदोलनं असे कार्य केलेले आहे। त्यांचा आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना भरपूर शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा देत आहे। याच अनुषंगानं भविष्यात त्यांनी या प्रभागातून नवीन नगरसेवक म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून त्यांनी निवडणूक लढवावी आणि त्यांचं मत, आमच्या या प्रभागातील सर्व लोकांचं मत त्यांना मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि हे 100% होईल आणि हे ते नगरसेवक म्हणून राहतील। मी शाहीरवाणी कोकले, आदरणीय या गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते, सन्माननीय संजय जोशी, सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने या गल्लीत सर्वांच्या सुखदुःखात धावून जातात आणि शिवसेना उपशहर प्रमुख आहे आणि संजय जोशी मित्रमंडळाच्या वतीनं आज भव्य दिव्य त्यांना वाढदिवसाचा अभिषेक सोहळा इथे संपन्न होत आहे। मी आई तुळजाभवानीला एवढंच वंदन करतो की संजयनाच्या हस्ते या गल्लीतील, या देगलूरतील प्रत्येक दीनदलितांचं कार्य त्यांच्या हातून घडावं एवढंच मी आई तुळजाभवानीला वंदन करतो। आणि माझ्याकडून मी शाहीर कोकले, आदरणीय संजयना जोशी आणि मित्रमंडळाचे मी आभार मानतो आणि संजयना जोशींना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये जोशी गल्ली या ठिकाणी जोशी अण्णा यांचा खूप मोठ्या थाटामाटामध्ये त्यांचा वाढदिवस
अभिष्ट चिंतन सोहळाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. आपण पाहू शकता त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांची आई, त्यांचे भाऊ, त्यांच्या परिवाराचे संपूर्ण व्यक्ती व देगलूर शहरातील संपूर्ण नागरिक, महिला, पुरुष या ठिकाणी उपस्थित झाले होते. खूप अतिशय सुंदर आजचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडताना आपल्याला दिसतो. आतिषबाजी करून, फटाके वाजून या ठिकाणी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि ते संपूर्ण देगलूरवासियांच्या तळागाळातील नागरिकांच्या मनामध्ये राहतात आणि सर्वांसाठी ते प्रत्येक कामामध्ये आवर्जून येतात. त्याच्यासाठी आज आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी उसळली होती. त्यांचा वाढदिवस एका मोठ्या नेत्यासारखा या ठिकाणी साजरा करण्यात आला. आज त्यांचे मोठे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची आई उपस्थित आहेत. त्यांना अतिशय आनंद होतो की त्यांच्या कुटुंबातला एक मुलगा या ठिकाणी संपूर्ण कर्मचारी सुद्धा आहेत आणि त्यांचे या कार्याबद्दल आणखी आनंदी त्यांची आई झालेली आहेत आणि त्यांचे भाऊसुद्धा आनंदी झालेले आहेत. आज त्यांनी काय वाटते अशा पद्धतीने त्यांचा आज वाढदिवस साजरा झाल्याबद्दल आज जोशी अण्णांचा वाढदिवस साजरा होता. आपलं कसं वाटतं? 13 फेब्रुवारी माझे लहान बंधू त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. त्या वाढदिवसानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपचार करून माझे लहान बंधू संजय जोशी यांच्या वाढदिवसासाठी देगलूर नगर पंचायतीचे प्रथम जोडल्याच्यांना शिवसेना तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब निवडणूक आणि माझ्या लहान भावाचे सर्व मित्रमंडळी त्यांनी हे नियोजन केले ते पण आहेत. आणि प्रभागातील माझ्या लहान आणि मोठे मतदार त्यांनी आम्हाला आमच्या भावांना अशी आशीर्वाद दिला. त्यानिमित्त देगलूर शहरातील आलेले ज्येष्ठ मंडळी असतील, वरिष्ठ मंडळी असतील, त्यांनी पण आमच्या जोशी परिवाराला भरभरून आशीर्वाद दिला. त्याबद्दल मी सर्व जे आले उपस्थित वाढदिवसानिमित्त मी सर्वांचे माझ्या जोशी परिवारातर्फे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन मुली सांगतो जय जय महाराज. आपण आई आज काय सांगणार तुमच्या मुलाचा वाढदिवस होताना आपल्याला कसा आनंद होतो आणि आज एवढं भरून परिसर दिसून येते आणि या ठिकाणी आनंदमय आजचं चित्र दिसून आलं. काहीच कमावलेली नाही पण माझ्या नेत्यानं फार मला मोठेपणा दिलेला आहे. मला त्या अभिमानानेच मी जगते, काहीच नाही. आपण पाहू शकता एखादी आई किती आपल्या लेकराचं कौतुक करत आहे. खूप अतिशय या वयामध्ये सुद्धा त्यांना गर्व आहे. मला काहीच लागत नाही. माझ्या लेकराचा अभिमान आहे तेच माझा अभिमान आहे. हेच मला मोठेपणा, दुसरं काहीच लागत नाही. माझ्या लेकराला मला स्वतःचा माझ्या लेकराचं हेच मोठेपणा, हेच मला भरपूर. मतामध्ये साजरा झाला त्याबद्दल दोन्ही वर्षांना आपण काय सांगू? माझे माता भगिनी और भाऊ ते वयस्कर आहेत आणि लहान होते. त्यांनी माझ्या वाढदिवसाला येऊन जे मला शुभ आशीर्वाद दिले त्या सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहू शकता जोशी अण्णांनी या सर्व नागरिकांचे आभार मानले, त्याच्या कुटुंबाचे, परिवाराच्या सर्व व्यक्तींनी सुद्धा आभार मानले आहे की ज्या पद्धतीनं त्यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला, अभिषेक कार्यक्रम पार पडला. त्याच्यासाठी आपण पाहू शकता अति आनंद आणि उत्साही दिसून आलेले आहेत. कॅमेरामॅन मानसोबत निसाक पडेल यांचे